नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईत आणि तेही उर्वरित महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं नेमकं आगमन होणार तरी कधी आहे? पुढचे काही दिवस हवामान विभागाने भर जून महिन्यामध्ये हीट वेव्हचा अंदाज कुठे दिलेला आहे? एकीकडे हीट वेव्हचा अंदाज आहे, तर दुसरीकडे वादळी पावसाचा कहर कुठे पाहायला मिळणार आहे? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण जाणून घेऊयात की मान्सूनची प्रोग्रेस नेमकी काय आहे, मान्सून कुठपर्यंत पोहोचलेला आहे. इकडे तुम्ही माझ्या मागे जो मॅप बघताय ती आहे मान्सूनची प्रोग्रेस. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास जर आपण बघितला तर 8 ते 12 जून दरम्यान आपल्याला दिसतंय की बघा, आधी आपण म्हणजे 8 ते 10 तारखेदरम्यान मान्सून रखडलेला होता. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. 8 तारखेनंतर त्याची प्रगती पाहायला मिळत नव्हती. पण आता गुरुवारी म्हणजेच काल जर आपण बघितलं तर मान्सून थोडा पुढे सरकलाय, पण तो महाराष्ट्रात पुढे सरकलेला नाहीये. त्याची प्रगती जी आहे आपल्याला 11 तारखेला कुठे पाहायला मिळाली तर या भागामध्ये, म्हणजेच काय तर बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, झारखंड असेल, या भागामध्ये त्याने आगेकूच केलेली आहे. दुसरीकडे आता हा महाराष्ट्राचा भाग आहे. या महाराष्ट्राचा भागाचा जर आपण विचार केला, याला थोडंसं आपण झूम करून बघूयात. याचा जर आपण विचार केला तर इकडे अजून सुद्धा आपल्याला असं दिसतंय की दक्षिण मध्य महाराष्ट्रानंतर पुढे मान्सूनने आगेकूच केलेली नाहीये. त्याचा प्रवास आपल्याला रखडलेला दिसतोय. आता असं का? मान्सून पुढे का सरकत नाहीये? जो मान्सून मुंबईमध्ये युजुअली 10 ते 11 जूनला दाखल होतो, जो आपण याआधी बघितलेला आहे, तळ कोकणामध्ये तो 6 जूनलाच दाखल होतो, तो अजून सुद्धा मुंबईमध्ये का दाखल झालेला नाहीये? याची कारणं थोडीशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण जरा वेदर सिस्टीम काय आहे, वारे कोणत्या बाजूला वाहत आहेत, कशा प्रणाली अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या आहेत, इकडे या महाराष्ट्राच्या इमेजला थोडंसं झूम करून आपण पाहूयात. आता इकडे तुम्ही जर बघितलं ना, हा महाराष्ट्राचा भाग आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला इकडे एक प्रणाली सक्रिय पाहायला मिळतेय. त्याचा परिणाम म्हणून काय झालंय तर या बाजूला मान्सून पुढे सरकला. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कमी दाबाचे जे पट्टे असतात किंवा क्षेत्र असतात त्याच्यामुळे मान्सूनला पुढे जाण्यास मदत होते. इकडे जे आहे अरबी समुद्रामध्ये कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र, कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय नसल्यामुळे मान्सून पुढे जात नाहीये. आणि या चक्राकार वाऱ्यांना जे उत्तरेकडून वारे येत आहेत कोरडे, ते वारे अडथळे निर्माण होत आहेत या सगळ्या वाऱ्यांमध्ये. आणि मान्सूनच्या वाऱ्यांना या कोरड्या वाऱ्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्यामुळे होतंय काय तर मान्सून पुढेच सरकत नाहीये. दक्षिण मध्य महाराष्ट्रानंतर तो पुढे मुंबईमध्ये अजून सुद्धा दाखल झालेला नाहीये. मान्सूनला पुढे सरकण्यास अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल, यामध्ये सातत्यानं होणाऱ्या प्रणाली किंवा त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणं, ढग, या सगळ्यांचं मोजमाप करून तो पुढे सरकलाय असं बोललं जातं किंवा हवामान विभाग असं आपल्याला सांगतं. आताची परिस्थिती आपण जर पाहिली तर 15 तारखेच्या आसपास, म्हणजेच काय, एक दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. 16 तारीख किंवा 14 तारीख किंवा त्याही 1-2 दिवसानंतर मान्सून मुंबईमध्ये दाखल होऊ शकतो. 15 तारखेच्या आसपास मान्सूनला अख्खा महाराष्ट्र व्यापायला 20 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर त्याची पुढची वाटचाल कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता हवामान विभागाने नेमका काय इशारा दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या भागांना अलर्ट दिलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हीट वेव्हचा अंदाज हवामान विभागाने नेमका कुठे दिलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. आता हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, कोणत्या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे, हीट वेव्हचा अंदाज कुठे आहे ते पण जाणून घेऊयात. हवामान विभागाचं हे ट्विट आधी बघा. गोव्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळेल. भर जून महिन्यामध्ये म्हणजे जो खरं तर पावसाचा महिना असतो, तिथे आपल्याला हीट वेव्ह पाहायला मिळणार आहे. हवामानातील सगळ्यात मोठे बदल यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हवामान विभागाने काय सांगितलंय बघा, गोव्यातील काही ठिकाणी त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका पाऊस पाहायला मिळेल. आता अलर्ट थोडक्यात जाणून घेऊयात. कुठल्या भागामध्ये हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, पुढचा मॅप सुद्धा पाहूयात. हीट वेव्हचा अंदाज कुठे देण्यात आलेला आहे आणि कुठे येलो अलर्ट आहे उष्णतेच्या लाटेचा, ते सुद्धा आपण पाहूयात. आता हवामान विभागाने जो मॅप जारी केलेला आहे त्या आधारे नेमके अलर्ट काय ते आपण बघू. 12 तारखेचा अंदाज जर बघितला तर बघा, उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर या भागांमध्ये तापमान जाऊ शकतं. अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या भागांमध्ये उन्हाचा पारा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे इकडे जर तुम्ही बघितलं, पालघर, ठाणे आणि मुंबई, रायगडमध्ये सुद्धा हीट वेव्हचा अंदाज आहे.
पण मराठवाड्यातील काही जिल्हे असतील, त्याचबरोबर बीड असेल, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे अहिल्यानगर असेल, संभाजीनगर, पुणे या भागांमध्ये सुद्धा हीट वेव्हचा अंदाज 12 तारखेला देण्यात आला आहे. म्हणजेच काय, तर कुठे वादळी पाऊस असणार आहे, तर कुठे हीट वेव्हचा अंदाज देण्यात आला आहे. पुढे 13 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर बघा, आपल्याला काय दिसतंय, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ, चंद्रपूर आणि वाशिम या भागांमध्ये हीट वेव्हचा अंदाज आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर उन्हाचा पारा जाईल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागांमध्ये सुद्धा हीट वेव्ह आहे. दुसरीकडे नांदेड असेल, लातूर, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्हे, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लगेच आपण पुढचा अंदाज बघूयात. 14 तारखेला हवामान विभागाने नेमका काय अंदाज दिलेला आहे, 14 आणि 15. इकडे बघा, विदर्भातील काही जिल्ह्यांना हीट वेव्हचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आहे. म्हणजेच काय, तर इकडे तुम्ही जर बघितलं तर या भागामध्ये आपल्याला दिसतंय अमरावतीमध्ये हीट वेव्हचा अंदाज आहे. बाकी उर्वरित जे जिल्हे असतील तिथे वादळी पाऊस आहे. 15 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, तर आपल्याला आधी अशी अपेक्षा होती की 11 तारखेनंतर तापमान कुठेतरी कमी होईल किंवा मुंबईत पाऊस दाखल होईल, उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस दाखल होईल. पण यंदाचा हवामान विभागाचा हा अंदाज जर तुम्ही बघितला तर पुढचे 4 ते 5 दिवस हीट वेव्ह विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे. तापमान वाढणार आहे. वादळी पाऊस कुठे पाहायला मिळणार आहे, तर कुठे उष्णतेची भयंकर लाट असणार आहे. म्हणजेच काय, तर जून महिना सुद्धा हा पावसाचा महिना जाईल असं आपल्याला बोलता येणार नाही. जुलै महिन्यापासून पाऊस सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे, पण सध्या तरी जून महिन्यामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा कमीच पाऊस पाहायला मिळणार आहे. राहिला पाऊस मुंबईमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रात दाखल होण्याचा प्रश्न, तर 20 तारखेची वाट पाहायला लागणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये हे आवाहन सातत्यानं सरकारकडून करण्यात येत आहे. कारण दुबार पेरणीची त्यांना वेळ येऊ नये म्हणून सरकार असं म्हणतंय की 20 तारखेपर्यंत वाट बघा, त्यानंतर कशा प्रकारे या प्रणाली सक्रिय होतील, हवामान विभाग काय अंदाज देतं त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकांची काळजी घेण्याची गरज आणि या सगळ्या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.